गोंदिया जिल्ह्यातील देवरी डोंगरगाव येथे चक्रीवादळाच्या थैमानामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। देवरी डोंगरगाव या ठिकाणी चक्रीवादळाच्या थैमानामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटपून सर्व नागरिक घरी जात असताना अचानक आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यानं डोंगरगावामध्ये थैमान घातलं। यामुळे घरांची कौलं उडाली आहे, झाडे पडली, इलेक्ट्रिक सेवा विस्कळीत झाली, तर काही जनावरही दगावली आहे। या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी त्या गावाकडे धाव घेतली आणि ग्रामवासियांच्या समस्या जाणून प्रशासनाला तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले। असं असतानाही तालुक्यातील काही अधिकारी उशिरा आल्यानं गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय। या संदर्भात आमदार संजय पुराम आणि ग्रामस्थ नागरिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। चक्रीवादळामुळे देवरी तालुक्यातील डोंगरगाव या गावात जवळपास 100-200 घरांचे छत उडाले आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे धान्याच्या पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडले आहेत आणि त्याच्यामुळे गावातील विद्युत खंडित झालेली आहे। याकडे लक्ष देण्याची दृष्टिकोनातून आज आपण या डोंगरगावमध्ये दौरा केला। माझ्यासोबत दौऱ्यामध्ये इथले प्रांताधिकारी सुद्धा आहेत, तहसीलदार आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे। लोकांची मदत कशी करता येईल या प्रकारची या ठिकाणी आपण दक्षता घेतलेली आहे। जवळपास आपण ह्या संपूर्ण गावामध्ये दौरा केला आहे। या दौऱ्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की अनेकांचे घरावरील छतं पूर्णपणे उडलेले आहेत आणि सध्या लोकांना राहण्याची सोय नाही आहे, लोकांना गैरसोय होत आहे आणि म्हणून तातडीनं शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या लोकांना कशी मदत करता येईल याच्या संदर्भात शासनासोबत माझी चर्चा सुरू आहे। जिल्हाधिकारी यांच्यासोबतही माझी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे काल जे चक्रीवादळ झाला त्याच्यामध्ये अनेक लोक जेवणसुद्धा केलेलं नाही आणि त्यांची जेवणाची देखील व्यवस्था आपण प्रांत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या गावामध्ये गावकऱ्यांसाठी केलेला आहे। मी पुष्पा नीलकंठ बहेकर डोंगरगाव येथून बोलत आहे। माझ्या गावी काल 5:30 वाजेपासून पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त घरं झालेले आहेत, घरावरून छत उडालेले आहेत, राहण्याला काही जागा नाही आहेत, खाण्याला मुलाबाळांना काही अन्न नाही आहेत। रात्रपासून मुलं आणि सगळ्याच गावातील सर्वच महिला आणि माणूस सुद्धा उपाशीच राहिले आहेत आणि एकमेकाच्या दुसऱ्याच्या घरी जे स्लॅबचे घर होतं तिथं राहायला गेले आणि स्वतःचं घर सोडून दुसऱ्याकडे राहायला गेले, तिथेही सुद्धा म्हणजे कोणतीही सोय झालेली नाही। उपाशीच झोपले आणि सकाळी उठून आपल्या घराची सोय पाहण्यासाठी गेले तर त्यांना काही सोय झालीच नाही। तर त्याच्यासाठी शासनाने चांगली मोठी ताडपत्री आणि 2 महिन्यामध्ये घरकुलाची व्यवस्था करून देण्या पाहिजे आणि जनावरांना सुद्धा म्हणजे कोठ्या वगैरेची व्यवस्था करून दिली पाहिजे। देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे काल 6च्या सुमारास संध्याकाळी 6च्या सुमारास भयानक चक्रीवादळ आलं। इथे साधारण 350 घरं आहेत आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। आमची यंत्रणा सकाळपासून येथे सर्वेच्या कामात आहे। बऱ्याच घरी काल चुली पेटल्या नाहीत, त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही करत आहेत। त्यानंतर ज्यांचे छत उडालेले आहेत त्यांच्यासाठी कृपाल जे म्हणतात आपण आच्छादन, त्याची पण आम्ही व्यवस्था करण्याच्या कामात गुंतलेलो आहोत। तर इथे लोक खरेच अतिशय म्हणजे भयानक परिस्थिती आहे। आम्ही आमच्या कामात आहोत। प्रतिनिधी अश्विन मेश्राम, NTV न्यूज मराठी, गोंदिया।